एससी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक झालाय। 17 जूनला उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी पुणे ते मुंबई पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। 24 जूनला मुंबईच्या आझाद मैदानावर लॉंग मार्चच्या सांगता सभेचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एससी प्रवर्गातील उपवर्गीकरण लागू झाले नसल्याचा आरोप लघुशस्त्र सेनेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी केला आहे। आज तुम्ही पत्रकार परिषद घेत आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे, कशासाठी पत्रकार परिषद झाली आणि आंदोलनाचं काय? जे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। दिनांक 17 जून 2026 रोजी पुणे ते मुंबई पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर याचा समारोप म्हणून महाराष्ट्र दिनांक 24 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। कारण की अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झालेला आहे। इतर राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झाले, आपल्याकडे झालं नाही। आता सरकारला काय तुमचा इशारा असेल? आमचा इशाराने आमची विनंती सरकारला की लवकरात लवकर उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी। आम्हाला या 59 जातीला न्याय मिळावा म्हणून आम्ही दिनांक 24 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। किती बांधवांचा सहभाग आहे? 70 ते 80 हजार समाज बांधव जालना शहरातून निघणार आहे, जिल्ह्यातून। 23 तारखेला लॉंग मार्च कुठून कुठपर्यंत राहणार आहे? पुणे ते मुंबई। सचिन भाऊ साठे, अण्णाभाऊचे नातू आणि अण्णाभाऊच्या कुटुंब पण सुद्धा या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रातला मातंग समाज या आंदोलनामध्ये या पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी होत आहे। मी जालन्यातून 16 ला, पुन्हा 17 ला।